अरे काय करतोस तू? सॉरी सर, तू झोप ना. मी फक्त तुला थोडा आराम मिळावा म्हणून. आदित्य अरे मला कसला आराम? तूच थकल्यासारखा वाटतोयस. तूच जाऊन झोप थोडा वेळ. जा. झोप नाही येते का? किती दिवस तुला असं शांतपणे मन भरून बघता येते. ऑफिस मीटिंग्स, घरातल्या कटकटींमुळे आपण खूप लांब गेलोय ना ग एकमेकांपासून. ही आधी तुझ्याशी बोलल्याशिवाय मी कधी झोपायला नाही जायचो. आणि आता कित्येक दिवस आपलं बोलणंच होत नाही. का आलाय ग इतका दुरावा आपल्यात? आपण पुन्हा आधीसारखे नाही राहू शकत का? ह्याचं कारण तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे आदित्य. दुरावा मी निर्माण नाही केलेला. तो तुझ्या निवडीमुळे झालाय. तू तुझं आयुष्य कसं कोणासोबत घालवायचं हे ठरवलंस आणि त्या सगळ्यात माझ्या शब्दांना जागाच नाही राहिली. ताई, पण आदित्य मला ह्याबद्दल कुठलंही स्पष्टीकरण नकोय किंवा या विषयावर मला चर्चाच नाही करायची. पण आज तू माझ्यासाठी जे काही केलंयस, जे काही वागलायस, जितकी काळजी घेतलीयस ना, ती अहिल्यादेवी म्हणून मी कधीही नाही विसरणार. आपण नको या विषयावर बोलायला. तू नंतर बोल. तू आत्ता आराम कर. सॉरी मी तुला उठवलं. मी पण जातो माझ्या रूम मध्ये. माझं एक थोडंसं काम आहे लॅपटॉपवर, ते करू येतो. काम इथे बसून नाही होऊ शकत का? होईल ना, मी लॅपटॉप घेऊन येतो. तू पण आधी